प्रातस्मरणीय ठाकूरांना, माताजींना आणि स्वामीजींना वंदन करतो। आजच्या या ज्ञानसत्राला इथे उपस्थित असणारे मातृपितृतुल्य ज्येष्ठ बंधू भगिनी, भारताचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाल्यामुळे स्वाभाविकच आहे की ज्या विवेकानंदांनी भारताचा स्वधर्म भारताला समजावून सांगितला, भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये स्वामीजींच्या जीवनकार्याचं नेमकं योगदान काय आहे, त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन ज्या अनेक क्रांतिकारकांनी, स्वतंत्रता आंदोलनामध्ये सहभाग घेणाऱ्या निशस्त्र आंदोलकांनी सुद्धा आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि या देशाच्या स्वातंत्र्याकरता कितीही किंमत मोजण्याची तयारी ठेवली, ती प्रेरणा विवेकानंदांच्या वाङ्मयातनं त्यांच्या जीवनकालात आणि नंतरही कशी मिळाली, हा आपला आजचा चिंतनाचा विषय आहे। आपण ज्यावेळेला पारतंत्र्याच्या कालखंडाबद्दल बोलतो त्यावेळेला आपण पारतंत्र्याच्या राजकीय पारतंत्र्याची जी बाजू आहे तेवढीच फक्त पाहतो। 30 कोटी समाज ज्यावेळेला राजकीयदृष्ट्या पारतंत्र्यात जातो त्यावेळेला तो मानसिक गुलाम अगोदर असल्याशिवाय राजकीय पारतंत्र्यात जाऊ शकणार नाही। तो मानसिकदृष्ट्या गुलाम झालाय, हतबल झालाय, अगतिक झालाय। विवेकानंदांच्या शब्दामध्ये त्यांनी केलेलं वर्णन जे आहे ते म्हणतात की जवळपास 1200 वर्ष या भारतावर आक्रमणांचे झंझावातापाठोपाठ झंझावात आले आणि हे संपूर्ण समाज जीवन जणू काही उद्ध्वस्त झालं। देवालयं पाडली गेली, विध्वंस सर्वत्र दिसला, संस्कृतीचा नाश केला गेला, ग्रंथसंपदा जाळली गेली, प्रचंड लूट झाली या देशाची शतकानुशतकं। जो समाज शतकानुशतकं या पद्धतीचे अत्याचार, या पद्धतीचा अन्याय, या पद्धतीचे दुराचार अगतिकतेने सहन करतो, काही वेळा प्रतिकार करतो, काही वेळा प्रतिकार करण्याची त्याची कुवतच शिल्लक राहत नाही, इतका तो हतबल होतो। अशा समाजाचं पुनरुत्थान करण्यासाठी जी प्रेरणा लागते ती प्रेरणा भारतीय समाजाला स्वामी विवेकानंदांच्या जीवनकार्यामधून मिळाली। 1857 मध्ये स्वातंत्र्य समर जे झालं त्या स्वातंत्र्य समरामध्ये क्रांतिकारकांच्या पाठीशी या देशातले संस्थानिक वेगवेगळ्या राज्यांचे अधिपती जर उभे राहिले असते तर 1857 मध्येच हा देश स्वतंत्र झाला असता। पण छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभागलेला हा देश आणि त्या देशातले संस्थानिक त्यांनी ब्रिटिशांची पाठराखण केली आणि क्रांतिकारकांना मदत नाही केली। त्यामुळे 1857चं स्वातंत्र्य समर जे आहे ते ब्रिटिशांनी निर्दयतेने मोडून काढलं आणि 1857 आणि 1858 मध्ये ब्रिटिशांनी इतके महाभयंकर अत्याचार भारतीय समाजावर केले, इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक मारले, लक्षावधीने भारतीय लोकांच्या हत्या ब्रिटिशांनी केल्या 1857 आणि 1858 मध्ये। त्याचं वर्णन विवेकानंदांच्या एका पत्रामध्ये येतं आणि ते म्हणतात की ज्या निर्दयतेने ब्रिटिशांनी या देशामध्ये हत्या केल्या, निष्पाप लोकांच्या हत्या केल्या, ते पाहिल्यानंतर या देशातल्या मनुष्याला मनुष्य नव्हे एक पशुसुद्धा मानत नाहीत राज्यकर्ते, इतक्या निर्दयतेचा परिचय ब्रिटिशांनी दिला। त्यामुळे ब्रिटनच्या भूमीवर ज्यावेळेला स्वामी विवेकानंद गेले त्यावेळेला तिथल्या पहिल्या व्याख्यानामध्ये स्वामी विवेकानंद असं सांगतात की ब्रिटिश लोकांच्याबद्दल ज्या पद्धतीची सर्वाधिक घृणा माझ्या मनामध्ये आहे, ज्या निर्दयतेने त्यांनी राज्य चालवलं भारतामध्ये, ज्या निर्दयतेने अत्याचार केले, दडपशाही केली, पारतंत्र्यामध्ये लोकांना जखडून टाकलं, शोषण केलं कोट्यावधी भारतीय समाजाचं, त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून मनामध्ये अत्यंतिक घृणा घेऊन, जेवढी घृणा ब्रिटिशांबद्दल माझ्या मनात आहे तेवढी घृणा ब्रिटिशांबद्दल आपल्या मनात ठेवून या ब्रिटनच्या भूमीवर कुणी यापूर्वी पाऊल ठेवलं नसेल असं विवेकानंद म्हणतात।
आणि हा 1857-1858चा कालखंड, स्वामीजींचा 1863चा जन्म, आणि त्यानंतर मग हे सगळं ज्या वेळेला अभ्यासलं त्यांनी त्यांच्या लहानपणी, त्यावेळेला या देशाचा स्वातंत्र्य संग्राम वेगळ्या पद्धतीने लढायला हवा, आणि जे हिंदू तत्वज्ञान सर्व प्रकारच्या दुःखापासनं मुक्ती, जन्म आणि मृत्यूपासनं मुक्ती, सर्व प्रकारच्या बंधनापासनं मुक्ती, अशी मोक्षाची सर्वश्रेष्ठ शिकवण जे हिंदू तत्वज्ञान देतं, तो हिंदू समाज पराधीन, परतंत्र आणि गुलाम राहावा यासारखं दुर्दैव नाही दुसरं. तो समाज स्वतंत्र झालाच पाहिजेला आहे, आणि तो स्वतंत्र व्हावा याकरता लोकांची मानसिक गुलामगिरी, मानसिक दुर्बलता जी आहे ती झटकली पाहिजे आहे, आणि त्यांना त्यांच्या सुप्त सामर्थ्याचा परिचय करून दिला पाहिजे आहे. त्यामुळे विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये जे विचार व्यक्त केले आणि त्यानंतर भारतामध्ये विवेकानंदांनी जे विचार व्यक्त केले, भारतीय तरुणांना विशेषतः जे आवाहन केलं, त्या तरुणांना केलेल्या आवाहनामध्ये ते म्हणतात की आपण सिंहाचे छावे आहोत, पण स्वतःला मेषतुल्य मानतो आहोत. मेंढरांसारखं कुणी हाकलं तर चालेल अशी केविलवाणी दुर्दशा भारतीय समाजाची झालेली आहे. आपल्याला सुप्तावस्थेमध्ये असलेल्या आपल्या प्रचंड सामर्थ्याचा अजून अंदाजच नाही आलेला, ते सामर्थ्य जागृत केलं पाहिजे आहे. ते म्हणतात की भारतीय समाज हा निद्रिस्त सिंह आहे, त्याला थपडा मारून जागा करा. तो जागा झाला की त्याला त्याच्या सामर्थ्याची जाणीव होईल, आणि त्याला थपडा मारून जागा करण्याकरता वेद वाङ्मयाने केलेला उपदेश जो आहे, जो सामर्थ्याचा उपदेश आहे, जो पावित्र्याचा उपदेश आहे, जो शुद्धतेचा उपदेश आहे, जो शुद्ध ज्ञानाचा उपदेश आहे, आंतरिक सामर्थ्याचा उपदेश आहे, आपल्या सर्व व्यापित्व असलेल्या आत्मतत्वाचा उपदेश आहे. आणि तो शक्तिशाली उपदेश ज्या वेळेला भारतीय समाज ग्रहण करेल आणि त्यातनं जागा होईल, त्यानंतर त्याला त्याच्या समस्या समजावून सांगण्याचं काही कारण नाही. त्याच्या समस्या सोडवण्याकरता तो पुरेसा समर्थ आहे. फक्त या गाढ झोपेतनं, गाढ निद्रेतनं भारतीयांना जागं केलं पाहिजे आहे. Stand up, be strong, be bold, take whole responsibility on your own shoulders and know that you are the creator of your own destiny. ज्याला नशीब म्हणता आपण, ते नशीब तुम्ही स्वतः ठरवता तुमच्या कर्माने, आणि कर्माच्या अधीन आहे मानवी जीवन. टेक होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर्स. तरुणांना त्यांनी सांगितलं की आपल्या खांद्यावर सर्व जबाबदारी घ्या. शक्तिशाली आहात, पोलादी स्नायू पाहिजेत ते म्हणाले, प्रचंड विचार करण्याची क्षमता पाहिजे आहे, अध्ययनशीलता हवी. भारताचा इतिहास जो आहे, स्वर्णिम इतिहास, त्या स्वर्णिम इतिहासाचं अध्ययन हवं. आपल्यातल्या सुप्त सामर्थ्याची जाणीव हवी, आणि आपल्यातल्या सुप्त सामर्थ्यापासनं आपल्याला दूर नेईल, आपल्याला दुर्बल करेल, आपल्याला पराधीन करेल, अशा सर्व गोष्टींचा क्षणभरसुद्धा विचार न करता त्याग करा, विवेकानंद म्हणतात. आणि भारतीय स्वातंत्र्याकरता जे ब्रह्मवाक्य ठरलं विवेकानंदांचं, ते ब्रह्मवाक्य असं आहे विवेकानंदांचं, एखाद्या ब्रह्मास्त्रासारखं ते वाक्य आहे की आपण ज्या असंख्य देवतांची पूजा अर्चा उपासना पिढ्यानपिढ्या करतो, त्या सगळ्या देवता काही काळ बाजूला ठेवा आणि पुढची 50 वर्ष फक्त भारत माता या एकाच देवतेची आराधना करा. हा संदेश विवेकानंदांनी ज्या वेळेला दिला, आणि त्या संदेशाचा परिणाम असा झाला की विवेकानंदांचं वाङ्मय प्रकाशित व्हायला लागलं. भारतातल्या वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये ते प्रकाशित व्हायला लागलं, आणि ते तरुणांपर्यंत जायला लागलं. स्वामीजी भारतामध्ये आले त्यावेळेला भारतीय वर्तमानपत्रांमधनं, भारतीय अनेक तरुणांच्या संघटनांच्या माध्यमामधनं स्वामी विवेकानंदांचा भारतासाठी आणि विश्वासाठीचा जो संदेश आहे तो घराघरापर्यंत जणू काही पोचलेला होता. आणि ज्या ज्या ठिकाणी स्वामीजी जायचे त्या त्या ठिकाणी लाखामध्ये लोक जमायचे, त्यांना पाहायला, त्यांना ऐकायला. भारताचा आत्मा जागा केला स्वामी विवेकानंदांनी. भारताला आपला स्वधर्म समजावून सांगितला विवेकानंदांनी. भारत माता हे सर्वश्रेष्ठ दैवत आहे, त्या दैवताची आराधना आपण करायला पाहिजे आहे. आपण सामर्थ्याची आराधना केली पाहिजे आहे, दुर्बलतेचा त्याग केला पाहिजे आहे. आणि सामर्थ्याची आराधना करताना जे वंचित आहेत, जे शोषित आहेत, जे पीडित आहेत, जे दारिद्र्यात कितपत पडलेत, जे अज्ञानात कितपत पडलेत, ती माझ्या भारत मातेची अपत्य जी आहेत त्यांचं उत्थान करण्याकरता उच्च विद्या विभूषित आणि सुसंस्कृत समाज, श्रीमंत समाज काय करणार, तो काय योगदान देणार, त्यांच्यामध्ये त्याला नारायण दिसतो का, ईश्वर दिसतो का, दरिद्री नारायणाची सेवा करण्याचा संदेश विवेकानंदांनी उच्च विद्या विभूषित आणि श्रीमंत
कुटुंबातल्या लोकांना दिला आणि त्यांना सांगितलं की यांचं उत्थान करायला हवं, कारण ही माझ्या भारत मातेची अपत्य आहेत. त्यांच्या रूपामध्ये तुम्हाला भारत माता जर दिसत असेल तर प्राण ओतून तुम्हाला त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. त्यांच्या उत्थानासाठी तुमची सगळी शक्ती, तुमची सगळी बुद्धी, तुमची सगळी कौशल्य, तुमचं सगळं आत्मबल तुम्ही वापरलं पाहिजे. या संपूर्ण देशातल्या कोट्यावधी लोकांचं संपूर्ण उत्थान ज्या वेळेला होईल त्यावेळेला हा देश परतंत्र राहू शकणार नाही. हा देश स्वतंत्र होईल, यात विशेष काय. विवेकानंदांच्या या शक्तिशाली विचारांचा प्रभाव त्या काळामध्ये तर पडलाच, पण त्यानंतरही प्रदीर्घ काळ पडला. ब्रिटिश राज्यकर्तेच होते. राज्यकर्ते पाताळयंत्री कसे असावेत त्या पद्धतीचे पाताळयंत्री राज्यकर्ते ब्रिटिश होते. लॉर्ड मिंटो नावाचे त्यावेळेचे जे व्हाईसरॉय होते, त्यांचा एक सेक्रेटरी होता डनलॉप स्मिथ नावाचा. ज्या वेळेला विवेकानंदांच्या शक्तिशाली विचारांची पारायण पुस्तकाच्या रूपामध्ये, छोट्या छोट्या पत्रकाच्या रूपामध्ये, काही लेखांच्या रूपामध्ये तरुण मुलं एकत्र गोळा होऊन ज्या वेळेला करायला लागली आणि गावागावातनं ज्या वेळेला हे परिवर्तन, भारतामधलं आंतरिक परिवर्तन सुरू झाल्याची लक्षणं दिसायला लागली, त्यावेळेला हा स्मिथ नावाचा सेक्रेटरी लिहितो लॉर्ड मिंटोंना की जर सोशल अनार्की भारतामध्ये निर्माण झाली, सोशल म्हणण्यापेक्षा पॉलिटिकल अनार्की म्हणतो तो, की राजकीय अस्वस्थता, राजकीय अनागोंदी जर या देशामध्ये निर्माण झाली तर ती निर्माण होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जर काही असेल तर भगवान रामकृष्ण परमहंस, तो म्हणतो रामकृष्ण, विवेकानंद आणि स्वामी दयानंद यांच्या संदेशाचा एकत्रित परिणाम आहे की भारताचं धार्मिक पुनरुत्थान होतं आहे आणि या धार्मिक पुनरुत्थानाची झळ ब्रिटिशांच्या कारकिर्दीला बसल्याशिवाय राहणार नाही, हे तो सांगतो. त्याची प्रारंभिक लक्षणं दिसायला लागल्याबरोबर तो सांगतोय. विवेकानंदांनी देह ठेवल्यानंतर तो सांगतोय. 1902 मध्ये अवघ्या 39व्या वर्षी स्वामीजींनी देह ठेवला, त्यावेळेला लॉर्ड मिंटोना तो हे सांगतोय. जेसी केर नावाचा ब्रिटिशांची क्रिमिनल इंटेलिजन्सची बाजू सांभाळणारा जो एक मनुष्य होता, अधिकारी होता, तोही ब्रिटिशांना असं सांगतो की ज्या गतीने या भारतामध्ये स्वामी विवेकानंदांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार चालू आहे, तरुणांमध्ये चालू आहे, संपूर्ण भारत एक हिंदू राष्ट्र किंवा एक हिंदुत्व भारतामधलं जे जागं होतं आहे आता, तर त्याचा ब्रिटिशांच्या राजकीय कारकिर्दीला फटका बसल्याशिवाय राहणार नाही. स्वामी विवेकानंदांच्या विचाराचा प्रभाव सुभाषबाबूंवर होता, नाटककारांवर होता, कथाकारांवर होता, कादंबरीकारांवर होता, तरुणांवर होता, क्रांतिकारकांवर होता. स्वतंत्रता आंदोलनातल्या महात्मा गांधींपासून सावरकर बंधूंपर्यंत प्रत्येकावर तो प्रवाह होता. योगी अरविंद ज्यावेळेला क्रांतिकारक अरविंद होते आणि क्रांतिकारक अरविंदांचं योगी अरविंद हे जे परिवर्तन झालं, त्या परिवर्तनामध्ये सुद्धा स्वामी विवेकानंदांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान त्यांनी देह ठेवल्यानंतर होतं. एखादं राष्ट्र निद्रिस्त असतं आणि त्या निद्रिस्त राष्ट्राला जागं करण्याकरता, आपलं आत्मबल समजण्याकरता भारतामध्ये किती प्रयत्न केले असते तरी सुद्धा ते कदाचित जमलं नसतं. पण सर्वधर्म परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेमध्ये असताना रामकृष्णांच्या कृपेचा प्रत्यक्ष अनुभव विवेकानंदांना आल्यानंतर ते स्वतःच्या देहाकडे बोट करून म्हणतात की या देहाकरता ठाकूरांनी सर्वधर्म परिषद या जगाच्या पाठीवर भरवली आणि त्याचा परिणाम सर्वधर्म परिषदेतल्या विवेकानंदांच्या व्याख्यानांचा परिणाम असा झाला की ज्यांना आपण मागासलेले समजत होतो, ज्यांच्याबद्दल चित्रविचित्र गोष्टी फॅब्रिकेट केलेल्या, ठरवून भारताची निंदा नालस्ती करण्याकरता, भारताचं खच्चीकरण करण्याकरता, भारताची एक विपरीत विचित्र प्रतिमा पाश्चात्य प्रगत देशांमध्ये तिथल्या समाजापुढे देण्याकरता ज्या पद्धतीचे चित्रविचित्र क्रियाकलाप ख्रिश्चन मिशनऱ्यांनी भारताची निंदा नालस्ती करण्याकरता रचलेल्या भ्रामक कथांपासून अनेक प्रकारे ऑर्गनाईज केल्या होत्या, त्याला एक मोठा धक्का बसला आणि तिथल्या
अनेक चर्चेसच्या प्रमुखांनी असं सांगायला सुरुवात केलं की स्वामी विवेकानंदांच्या रूपाने पौर्वात्य तत्वज्ञान वेद उपनिषदांमधला संदेश संपूर्ण विश्वाला शांती प्रदान करणारा आणि मनुष्याला ईश्वरत्वापर्यंत पोचवणारा आणि कुठल्याही भेदाच्या पलीकडे, कुठल्याही धर्माच्या भेदाच्या पलीकडे जाऊन हा संदेश पोचवणारा एक तरुण संन्यासी, अ सायक्लोनिक मंक म्हणायचे विवेकानंदांना, योद्धा संन्यासी. की हा सायक्लोनिक मंक जे सांगतोय, हा योद्धा संन्यासी जे सांगतोय, ते ऐकल्यानंतर आपण एकही धर्मप्रचारक पाठवण्याची हिंमत इथून पुढे भारतात करता कामा नये. भारतीयांना धर्म खूप चांगला कळतो असं या मनुष्याच्या व्याख्यानांमधनं कळतंय आणि सर्वधर्म परिषदेतला हा सर्वात प्रभावी वक्ता आहे. एक लाट जणू काही आली विवेकानंदांच्या लोकप्रियतेची अमेरिकेमध्ये त्यावेळेला. जिथे व्याख्यानं व्हायची तिथे झुंबड असायची, शेकडो हजारो माणसं जमायची, सभागृह गच्च भरून जायचे, लोक जिन्याच्या कठड्यावर बसलेले असायचे, बाहेर थांबलेले असायचे. काही लोक खिन्नपणाने व्याख्यान ऐकता येत नाही म्हणून परत जायचे. एका गुलाम असलेल्या राष्ट्राचा प्रतिनिधित्व करणारा एक तरुण संन्यासी, ज्याच्या खिशामध्ये $1 नाही आहे, त्याच्या ज्ञानाच्या तेजाने 12 वाजता लखलखीत सूर्य तळपावा त्याप्रमाणे जगाच्या क्षितिजावर सर्वधर्म परिषदेमध्ये विवेकानंदांसारखा तरुण संन्यासी ज्या तेजाने तळपत होता, त्या तेजाने हे जग विस्मयचकित झालं आणि भारताच्या आंतरिक सामर्थ्याची जाणीव या जगाला झाली आणि त्यापेक्षा जास्त भारतीयांना झाली. कारण त्या बातम्या ज्या वेळेला यायला लागल्या त्यावेळेला न्यूनगंडामध्ये पछाडलेलं भारतीय मन जे आहे त्याच्यामध्ये असा आत्मविश्वास जागृत झाला की आपल्यामध्ये इतके गुण आहेत, आपली परंपरा इतकी ऊर्जस्वल आहे, हजारो वर्षाचा आपल्याला हे सांस्कृतिक वारसा आहे जो जगाच्या पाठीवरच्या एकाही देशाला नाही आहे. हजारो वर्षाचा आध्यात्मिक वारसा जो आपल्याला लाभलेला आहे, धार्मिक वारसा जो आपल्याला लाभलेला आहे, अत्यंत शुद्ध चारित्र्याच्या महान लोकांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे, हा जगाच्या पाठीवर कुठल्याही एका देशाला लाभलेला नाही. आणि इतकं परमभाग्य आपलं असताना आपण जणू काही कल्पवृक्षाखाली बसून भीक मागावी त्या पद्धतीने भीक मागतो आणि कल्पवृक्ष तथास्तु म्हणतो. या गाढ निद्रेतनं आपल्याला जागा व्हावंच लागेल. आणि विवेकानंदांनी अक्षरशः ते म्हणतात तसा थपडा मारून समाज जागा करावा, तसा थपडा मारून समाज जागा केला. 1857 मध्ये जे संस्थानिक स्वातंत्र्याकरता आपल्या क्रांतिकारकांच्या पाठीशी उभे राहिले नाही, विवेकानंदांनी भारतामध्ये जी काही विवेकानंदांची व्याख्यानं अमेरिकेतनं परत आल्यानंतर झाली, त्या व्याख्यानांचा आणि त्यांचं जे साहित्य प्रकाशित झालं, जमेल त्या मनुष्याने जमेल त्या प्रकारे विवेकानंदांचे शक्तिशाली विचार समाजापर्यंत न्यायला प्रारंभ केला. आणि हे स्वयंस्फूर्तीने झालं, नियतीच्या इच्छेने झालं, विवेकानंदांच्या ठाकूरांच्या आत्मबलाने झालं. आणि या भारताची भाग्यरेषा जी आहे ती उज्ज्वल व्हावी या दिशेने नियतीने टाकलेली पावलं म्हणावी, या पद्धतीने या सगळ्या गोष्टी एकत्रित जुळून आल्या आणि फार वेगाने घटनाक्रम घडत गेले. जणू भारताने कातच टाकली. भारताचा स्वधर्म जो आहे त्याची जाणीव विवेकानंदांनी करून दिली. विवेकानंदांच्या प्रभावाने ज्यांना संन्यासी व्हावं असं वाटत होतं त्यामध्ये सुभाषबाबू पण होते आणि बाबाराव सावरकर पण होते आणि अशा असंख्य माणसं होती, मामा वरेरकरांपर्यंत अशी खूप मंडळी होती की ज्यांना संन्यास घ्यावा आपण असं वाटलं. इतकं हिप्नॉटायझिंग, इतकं मॅग्नेटिक, इतकं म्हणजे चुंबकाच्या आकर्षण शक्तीने लोखंडाचे कण जसे आकर्षिले जातात एका क्षणामध्ये, त्याप्रमाणे विवेकानंदांची जी अलौकिक आकर्षण शक्ती होती त्या आकर्षण शक्तीने संपूर्ण तरुण वर्ग जो आहे भारतातला तो भारला गेला. आणि सगळ्या जातींमधले, सगळ्या वेगवेगळ्या स्तरावर जगणारे लोक त्यामुळे भारले गेले. रामनाथच्या महाराजांनी स्वामी विवेकानंदांचं ज्यावेळेला स्वागत केलं त्यावेळेला ज्या घोडे जोडलेले त्या रथामधनं विवेकानंदांची मिरवणूक काढली, ते घोडे सोडले तरुण मुलांनी आणि ते दोरखंड स्वतःच्या शरीराला गुंडाळून ज्यावेळेला ते ओढायला सुरुवात केली त्यावेळेला राजेसाहेबांना वैषम्य वाटलं की मी अजून मागे कसा. राजेसाहेब धावत गेले आणि त्यांनी सुद्धा ते दोर ओढले आणि विवेकानंदांची देव दुर्लभ म्हणावी, देवतांनाही दुर्लभ असावं या पद्धतीचं अलौकिक स्वागत फक्त रामनाथच्या राजेसाहेबांनी नाही केलं, सगळ्या हिंदुस्थानामध्ये त्या पद्धतीचं अलौकिक स्वागत झालं. संपूर्ण भारत घुसळला गेला सगळा देश. आपलं स्वतःचं आत्मबल जे आहे ते जागं झालं. आपण जागा होणं जरुरी आहे, क्रमप्राप्त आहे. आपल्या तेजस्वितेला आत्तापर्यंत जी धूळ त्यावर साठली होती तो आता निखारा लखलखीत चमकतोय.
आंतरिक तेजाने या पद्धतीचा अनुभव भारतामध्ये घेतला आणि याचे पडसाद जगभर उमटले. जे फ्रेंच विचारवंत रोमा रोला यांनी रामकृष्ण आणि विवेकानंदांबद्दल लिहिलं आणि विवेकानंदांची प्रत्यक्ष भेटही त्यांची झाली. त्या रोमा रोला यांनी असं सांगितलं की भारताला भविष्यातली दिशा आणि त्याचा ऊर्जस्वल भूतकाळ या दोन्ही गोष्टींची जाणीव करून देणारा एक मनुष्य स्वामी विवेकानंदांच्या रूपाने नियतीने भारतामध्ये तयार केला, निर्माण केला. आणि जणू शतकानुशतकं जी निखाऱ्यावर धूळ साठलेली होती ती धूळ सगळी पुसून टाकण्याचं काम स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांनी केलं. सुभाषबाबूंवर अत्यंतिक प्रभाव विवेकानंदांचा होता. बंगाली लोकांवर असणं स्वाभाविक आहे. आणि हा प्रभाव किती होता? 1902 स्वामी विवेकानंदांनी देह ठेवला आणि लॉर्ड कर्झनला बंगालची फाळणी करण्याची दुर्बुद्धी त्याच दरम्यान झाली, पूर्व आणि पश्चिम बंगाल. आणि 1905 वंगभंग चळवळ मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आणि वंगभंग चळवळीमध्ये रवींद्रनाथ टागोरांच्या बरोबर मार्गारेट नोबल म्हणजे भगिनी निवेदिता यासुद्धा सहभागी झाल्या. आणि ब्रिटिशांच्या दडपशाहीच्या विरोधामध्ये त्यांनी व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. अनेक क्रांतिकारकांनी वंगभंग चळवळीमध्ये क्रांतिकार्याच्या माध्यमातून ब्रिटिशांना समजेल ती भाषा शस्त्राची बोलण्याची तयारी केली. सुभाषबाबूंसारखा त्या काळामध्ये ICS झालेला तरुण जो आहे त्याने आपल्या थोरल्या बंधूंना आणि आपल्या वहिनीला, थोरली वहिनी आईच्या ठिकाणी आपण मानतो, मेजदा आणि त्यांची पत्नी या दोघांना त्यांनी सांगितलं सुभाषबाबूंनी की तुमचा ICS झालेला हा धाकटा भाऊ जर एक दमडीसुद्धा मिळवणार नाही तर तुम्ही तुमच्या अपत्यांचा सांभाळ करता तसा माझा सांभाळ कराल का? आणि मी राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्याकरता स्वतःला झोकून द्यायचं ठरवलं आहे, सगळं जीवन समर्पित करायचं ठरवलं आहे. जो मनुष्य संन्यासी होणार होता तो क्रांतिकारक झाला आणि ब्रिटिशांना समजेल अशी शस्त्राची भाषा आपल्याला बोलायला लागेल ही अपरिहार्यता सुभाषबाबूंच्या मनामध्ये आली. विवेकानंदांनी ज्यांच्या अंतःकरणामध्ये तेजस्विता निर्माण केली, नुसत्या वाङ्मयातनं, नुसत्या शक्तिशाली विचारांच्या संपर्कामधनं ज्यांच्यामध्ये ती ठिणगी, ते स्फुल्लिंग जागृत झालं भारतीय स्वातंत्र्याचं, त्यापैकी एक सुभाषबाबू. सुभाषबाबू म्हणतात की माझी जन्मभूमी तिच्या स्वातंत्र्याकरता मानवी रक्ताचं सिंचन, मानवी रक्ताचं समर्पण, मानवी रुधिराचं समर्पण मागेल तर मी ते द्यायला तयार आहे. पण मानवी रक्ताचं या भूमीच्या स्वातंत्र्याकरता जर सिंचन होईल तर ते फक्त भारतीयांचं असणार नाही, ते ब्रिटिशांचं सुद्धा मी करेन. हा एक विलक्षण धारदारपणा जो आहे तो सुभाषबाबूंच्या बोलण्यामधनं दिसतो. आणि मग आझाद हिंद फौज आणि त्याकरता स्वातंत्र्याकरता त्यांनी केलेले प्रयत्न, त्याच्या अगोदर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न, या देशामध्ये नवचेतना निर्माण करण्याकरता अपददलितांपासून अगदी रस्ते झाडणाऱ्या मेहतरांपर्यंत एक राष्ट्रीय जाणीव ज्या पद्धतीने जागृत केली सुभाषबाबूंनी, तो विवेकानंदांच्या वाङ्मयाचा, शक्तिशाली वाङ्मयाचा प्रभाव बंगालच्या भूमीवर जो पडला त्याचा तो निदर्शक आहे. त्या काळामध्ये महाराष्ट्रातले एक भार्गवराम वरेरकर, मामा वरेरकर म्हणतात, त्यांचं खूप वाङ्मय आहे, पुष्कळ कादंबऱ्या, नाटकं वगैरे त्यांनी लिहिली. आणि मामा वरेरकरांना विवेकानंदांचा प्रत्यक्ष सहवास अनुभवण्याचं भाग्य लाभलं. मामा वरेरकरांनी त्यांच्या नाटकामधली जी पात्र, संन्यासी पात्र विशेषतः जे आहे ते विवेकानंदांसारखी तेजस्वी भाषा बोलतं आणि ते शंकराचार्य आहेत असं व्यक्तिमत्व दाखवून त्यांनी व्यक्तीचा मोक्ष आणि राष्ट्राचं स्वातंत्र्य आणि त्याकरता प्रसंगी शंकराचार्यांच्या मठातल्या सर्व प्रकारचं सोनं नाणं, त्यांच्या जमिनी, भूमी, त्याचं सगळं पददलितांपर्यंत दान देऊन त्यांचं उत्थान करण्याकरता काय काय करावं असं ते नाटकातलं ते पात्र स्वामी विवेकानंदांसारख्या तेजस्वीतेने मामा वरेरकरांच्या त्या नाटकातलं ते पात्र बोलतं आणि समाज ते पाहताना जणू काही गदगदून येतो. विवेकानंद अतिशय सूचक बोलतात. विवेकानंद म्हणतात पाश्चात्य देशांमध्ये राजनीती समजावून सांगायची असेल, इतिहास समजावून सांगायचा असेल, तत्त्वज्ञान समजावून सांगायचं असेल, अर्थकारण समजावून सांगायचं असेल किंवा विज्ञान समजावून सांगायचं असेल तर ते अर्थकारणाच्या माध्यमातून पाश्चात्यांना समजावून सांगावं लागतं. कारण अर्थकारण हा पाश्चात्यांचा प्राण आहे, कारण ते रजोगुणी आहेत.
पण तेच भारतीयांना मानवी जीवनाशी संबंधित कुठलाही विषय जर समजावून सांगायचा असेल तर तो धर्माच्या माध्यमातून समजावून सांगावा लागतो. आणि धर्माच्या माध्यमातून सुरू झालेली ही जी चळवळ आहे, ही जी आपल्या सुप्त सामर्थ्याची जाणीव विवेकानंदांच्या वाङ्मयाने भारतीयांना करून दिली, त्याची निष्पत्ती आपल्या राजकीय स्वातंत्र्यामध्ये झाली, अवघ्या 50च वर्षात झाली. 1907 मध्ये व्हॉइसरॉयला सल्ला देणारा त्यांचा अधिकारी आणि 1947 मध्ये देश स्वतंत्र होणं आणि 1897 पासून त्याला प्रारंभ होणं विवेकानंदांच्या जीवनकालात, हा काही योगायोग नाही आहे, हे सत्य आहे, हे वास्तव आहे. अरविंद घोषांचा आणि विवेकानंदांच्या वाङ्मयाचा ज्या वेळेला संपर्क आला त्यावेळेला विवेकानंदांनी सूत्रबद्ध लिहिलेलं वाङ्मय जे आहे त्या वाङ्मयाचा अरविंद घोषांनी योगी अरविंद म्हणून 40 वर्षामध्ये दीर्घ विस्तार केला. हजारो पानांमध्ये प्रचंड विस्तार त्या वाङ्मयाचा केला. पण क्रांतिकारक अरविंद म्हणून अरविंदांवर विवेकानंदांचा जो प्रभाव होता, ते म्हणतात की भारतीयांचं सुप्त सामर्थ्य जे आहे ते भारत मातेवर प्रेम करा आणि भारत माता ही एकच देवता आहे या जाणीवेने तिची पूजा करा आणि तिच्या हातातल्या शस्त्रांची, तिच्या तेजस्वीतेची, तिने असुरांचं केलेलं मर्दन जे आहे त्याची, तिने अधर्माचा केलेला नाश जो आहे त्या तेजस्वीतेची, तिने सज्जनांचं केलेलं रक्षण जे आहे त्याची जाणीव आपल्या अंतःकरणामध्ये उदित व्हायला हवी. याकरता विवेकानंदांनी केलेला उपदेश जो आहे तो अत्यंत पूरक ठरला भारतीय स्वातंत्र्याकरता, असं अरविंद घोष म्हणतात. क्रांतिकारक अरविंद. एखाद्या राष्ट्राचं ज्या वेळेला उत्थान व्हायचं असतं त्यावेळेला केवळ राजकीय पारतंत्र्यामधनं देशमुक्त होऊन चालत नाही, तो मानसिक पारतंत्र्यातनं, भावनिक पारतंत्र्यातनं, न्यूनगंडातनं सुद्धा त्याचं उत्थान व्हायला हवं. ज्यांनी गुलामगिरी शतकानुशतकं अनुभवलेली आहे त्यांना आपण स्वतंत्र झालो तरी सुद्धा आपण स्वतंत्र झालो म्हणजे काय याचा बोध होणार नाही. त्यावेळेला त्यांना त्यांच्या संपूर्ण जीवनाचं केंद्रीकरण ज्या व्यवस्थांमध्ये होतं त्या सगळ्या व्यवस्थांमध्ये भारतीयत्व जे आहे त्याची जाणीव सखोल त्यांच्या मनामध्ये व्हावी, त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा, त्यांनी न्यूनगंड झटकून टाकावा. याकरता त्यांना त्यांच्या स्वतःच्या तेजस्वी परंपरेचं भान यायला हवं आणि त्याकरता ती मानसिक परिवर्तन जे आहे हे सुद्धा भारतीयांमध्ये व्हायला हवं. नुसतं राजकीय पारतंत्र्य जाऊन चालणार नाही, तर मानसिक पारतंत्र्य, मानसिक गुलामगिरी जी आहे त्याच्यावर आघात करायला हवा. हे लक्षात आल्यामुळे विवेकानंदांनी संदेश देताना भारतीय तरुणांना त्यावेळेच्या ब्रिटिशांच्या शिक्षण व्यवस्थेतनं शिक्षण घेणाऱ्या, मेकॉलेच्या कल्पनेप्रमाणे जे शिक्षण दिलं गेलं ते शिक्षण घेणाऱ्या भारतीय तरुणांना विवेकानंद सांगतात की भारतामध्ये आणि भारतीयांमध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत. आमची जाती व्यवस्था हा एक मोठा दोष आहे, त्या दोषाचं निराकरण आपल्याला करावं लागेल. आपल्याकडे शोषण जे होतं गरिबांचं, पददलितांचं, त्याच्यापासून त्यांना मुक्त करावं लागेल. अनेक प्रकारचे दोष आपल्या समाजामध्ये आहेत, अनेक प्रकारची चित्रविचित्र अंधश्रद्धा आपल्याकडे आहेत, अनेक प्रकारच्या रूढी परंपरा ज्या निरर्थक आहेत पण त्या पाळल्या जातात, त्यापासून आपला समाज मुक्त करायला हवा. आणि या सगळ्या गोष्टींकरता सुधारणावादी लोक जे आहेत, सुधारक जे आहेत ते धर्माला जबाबदार धरतात. हे अत्यंत दुर्दैव आहे. विवेकानंद म्हणतात धर्माचं खरं स्वरूप न कळता धर्मालाच आपण प्रत्येक समाजाच्या दुःखाकरता ज्यावेळेला जबाबदार धरतो त्यावेळेला ती एक घोडचूक आहे. आपल्याला धर्माला जबाबदार धरून चालणार नाही, आपल्याला धर्म नीट समजून घेतला पाहिजे. अस्पृश्यतेचा कलंक लागलेल्या समाजाला अस्पृश्यतेचा कलंक पुसून टाकण्याकरता धर्मच मदत करतो. विवेकानंद म्हणतात ईश्वर सर्वभूतानां हृदयेश अर्जुन तिष्ठती. एक ईश्वरच प्रत्येकाच्या हृदयामध्ये जर असेल तर एक स्पृश्य आणि एक अस्पृश्य कसा असू शकतो हे धर्म न समजल्याचं लक्षण आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्तम पचामी अन्नम चतुर्विधम. माझ्या पोटामध्ये वडवानाळासारखा जो अग्नी पेटलेला आहे, भूक लागल्यानंतर तो जर वैश्वानर प्रत्यक्ष नारायण असेल आणि त्याला अन्न ग्रहण करणं स्वतः करता जर ईश्वराला दाखवलेला नैवेद्य असेल तर 2 वेळच्या अन्नाची भ्रांत असलेले लक्षावधी लोक केविलवाणे चेहरे करून, खपाटीला गेलेली पोटं गालफडं बसलेली, डोळे खोल गेलेले, चेहऱ्यावर आत्मविश्वास नाही, अशा अवस्थेत दुर्दैवी अवस्थेत सापडलेला कोट्यावधींचा भारतीय समाज जो आहे त्याला पोटभर अन्न तुम्ही खाऊ घातलं पाहिजे आहे. आणि त्याच्या पोटातला वडवानळ, त्याच्या पोटातला अग्नी जो आहे भडकलेला भुकेने, तो सुद्धा नारायण आणि नारायणाला नमस्कार करून त्याला पवित्र तुम्ही आहुती देत आहात या जाणीवेने त्यांचं भोजन तुम्ही केलं पाहिजे आहे, त्यांना अन्नदान तुम्ही केलं पाहिजे आहे.
अनेक प्रकारच्या चित्रविचित्र संकल्पनांमध्ये ते अडकले आहेत. अनेक प्रकारच्या वेडगळ समजुती धर्म या नावाखाली तयार झालेल्या आहेत. त्या धर्म नावाखाली तयार झालेल्या वेडगळ समजुतींपासून त्यांना मुक्त करून तुम्ही वेदांताचा, उपनिषदांचा शक्तिशाली उपदेश त्यांना दिला पाहिजे आहे. त्यांना समजावून सांगितलं पाहिजे आहे. जवळनं गंगा ज्या वेळेला वाहते आणि गटार गंगेमध्ये एक मनुष्य उभं राहून तिथलं पाणी प्राशन करतो, ते म्हणतं तुमच्या आतड्याला पीळ का नाही पडत? गंगेचं शुद्ध पाणी त्यांना पाजा. जे पशूंपेक्षा निकृष्ट जीवन जगतात त्यांना सांगा की तुम्ही पशु नव्हे, तुम्ही मनुष्य आहात आणि ईश्वराच्या दिशेने पाऊल टाकणारा, उत्क्रांत होणारा मनुष्य तुम्ही आहात. तुम्ही सुप्तावस्थेत असलेला ईश्वर आहात. पंचमहाभूतांचा देह आणि तुमची इंद्रिय, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशी पंचमहाभूत आणि त्यांच्यापासून जड देह जो तयार केलेला, धारण केलेला तुम्ही आहे, तो जड देह तुमच्यावर सत्ता नाही गाजवू शकत. तुमचं मन, तुमची इंद्रिय तुमच्यावर सत्ता नाही गाजवू शकत. ते तुमचे गुलाम आहेत. तुमचं मन तुमचं गुलाम आहे, तुमची इंद्रिय तुमची गुलाम आहे. तुमचा आत्मा जो आहे तो सर्वस्पर्शी, सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान, अत्यंतिक पवित्र, ईश्वराशी साधर्म्य असणारा आणि ईश्वराचा अंश असणारा प्रत्यक्ष तुमच्यात आहे. सर्व प्रकारची दुर्बलता झटकून टाका. सर्व प्रकारच्या दुःखांमधनं मुक्त होण्याचं सामर्थ्य जे आहे ते सुप्तावस्थेमध्ये तुमच्यामध्ये. एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. प्रत्येक जीव अव्यक्त ब्रह्म आहे आणि त्या अव्यक्त असलेलं ब्रह्म ते व्यक्त करणं, ते प्रकट करणं हाच जीवनाचा उद्देश आहे. त्याकरता अनेक प्रकारची कौशल्य आत्मसात करा. तरुण मुलांना ते सांगतात की झोपड्यांमध्ये जा आणि तिथल्या लोकांना हे जग कसं आहे दाखवा. पृथ्वीचा गोल घेऊन त्यांच्यापर्यंत जा. त्यांना सांगा की पृथ्वी अशी गोल आहे, त्या पृथ्वीवर भारत नावाचा एक छोटासा देश आहे. भारत नावाच्या देशामध्ये या ठिकाणी तुम्ही आहात. भारतीयांना आपलं दैन्य जर दूर करायचं असेल तर हे जग पाहिलं पाहिजे असं विवेकानंद सांगतात. जगाच्या पाठीवरच्या प्रगत पाश्चात्य राष्ट्रांमध्ये ज्या दर्जाची वस्त्र मिळतात त्यापेक्षा जास्त चांगल्या दर्जाची वस्त्र भारतामध्ये तयार होतात आणि त्या वस्त्रांची निर्यात करणारी, दारोदार फिरून ती वस्त्र विकणारी अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये मी परिचयपत्र देतो, मी ओळखपत्र देतो. तिथे जा, व्यवसाय करा, कौशल्य शिका. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केलेल्या पाश्चात्य देशांच्या पायाशी बसून विज्ञान आणि तंत्रज्ञान शिका. संपत्ती निर्माण करा, ऐश्वर्य निर्माण करा. आपल्या देशातल्या प्रत्येक मनुष्याला शेवटपर्यंत त्याला शिक्षण मिळालं पाहिजे आहे, त्याला चांगलं अन्न मिळालं पाहिजे, चांगलं वस्त्र मिळालं पाहिजे, त्याला आत्मसन्मानाने जगता आलं पाहिजे आहे. तो पशु नाही, किमान मनुष्य ही जाणीव त्याच्यामध्ये उदित करा आणि मग ईश्वरत्वाच्या दिशेने त्याला उत्क्रांत करण्याकरता त्याला संस्कारित करा. प्रत्येक भारतीय मनुष्य संस्कारित करा. केवळ भारतीय मनुष्यच नव्हे, ते म्हणतात एखादा यपकश्चित कुत्रा, निराश्रित कुत्रा भुकेने तडफडत असेल तर त्याच्या क्षुधेचं शमन करण्याकरता माझा जन्म आहे. मोक्ष मला तुच्छ आहे, मला मोक्ष नको. इतकं या देशावर एक विश्वविजयी अपत्य भारत मातेचं ज्या वेळेला प्रेम करतं आणि द्वेषाने ते ज्या वेळेला बोलतं आणि हे शब्द ज्या वेळेला लिखाणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष वक्तृत्वामधनं विवेकानंदांच्या या देशातल्या तरुणांनी ऐकली, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या देहामध्ये जणू काही एक विजेची लहर, राष्ट्र भावनेची, राष्ट्रीय चेतना, सिम्बॉल ऑफ नॅशनल आयडेंटिटी, सिम्बॉल ऑफ हिंदू नॅशनॅलिझम ज्याला म्हणता येईल, या पद्धतीचा विवेकानंदांच्या रूपामध्ये भारतीय राष्ट्रीय चारित्र्य कसं असायला पाहिजे आहे, भारतीय राष्ट्राचा आदर्श कसा असला पाहिजे आहे, भारतीय राष्ट्रवाद कुणाच्या विचाराप्रमाणे चालेल, हे सगळं समजावून सांगण्याकरता विवेकानंदांचं चरित्र आपल्याला उपयुक्त आहे. जे क्रांतिकारकांना उपयुक्त ठरलं, महात्मा गांधींना उपयुक्त ठरलं, योगी अरविंदांना उपयुक्त ठरलं, सुभाषबाबूंना उपयुक्त ठरलं, कथा कादंबरीकारांना उपयुक्त ठरलं, सावरकरांना उपयुक्त ठरलं. सावरकरांना ज्या वेळेला 2 वेळेच्या जन्मठेपेची शिक्षा झाली, त्यावेळेला त्यांच्या कुटुंबियांचं जे सामान सगळं ब्रिटिशांनी जप्त केलं, घर सामान सगळं. आणि जप्त केलेल्या सामानाची जी यादी आहे, त्या जप्त केलेल्या सामानाच्या यादीमध्ये राजयोग हा विवेकानंदांनी लिहिलेला ग्रंथ जो आहे त्याचा उल्लेख मिळतो की तो ग्रंथही जप्त केला ब्रिटिशांनी. आणि काळ्या पाण्याची 2 वेळेच्या काळ्या पाण्याची 50 वर्षाची शिक्षा ज्या वेळेला अंदमानला सावरकर भोगत होते,
त्यावेळेला तिथल्या ग्रंथालयामध्ये विवेकानंदांची ग्रंथसंपदा कशा पद्धतीने कैद्यांना वाचण्याकरता, राजकीय कैद्यांना उपलब्ध होऊ शकेल आणि त्यांना उत्क्रांत कसं करता येईल या दृष्टीने सावरकरांनी जे ग्रंथ मागवले किंवा त्यांना जे ग्रंथ नारायणरावांनी पाठवले त्याच्यामध्ये विवेकानंदांच्या वाङ्मयाचे ग्रंथ होते. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्या वाचनामध्ये केरळ कोकिळ नावाचं एक मराठी मासिक यायचं. कृष्णाजी नारायण आठले नावाचे एक मराठी गृहस्थ होते आणि त्यांच्या वाचनामध्ये काही बंगाली वाङ्मय पडलं विवेकानंदांचं. विवेकानंदांच्या हयातीमध्ये विवेकानंदांचं पहिलं चरित्र लिहिणारा मराठी माणूस हा आहे, कृष्णाजी नारायण आठले. आणि त्यांनी विवेकानंदांचं चरित्र लिहून ते पाठवलं विवेकानंदांना. ज्या नोंदी त्यांच्याकडे मिळाल्या त्या नोंदींवरून त्यांनी विवेकानंदांचं चरित्र लिहिलं. आणि ते त्यांच्या बंधूंची प्रकृती बरी नव्हती म्हणून कोकणामधले हे आठले नावाचे ग्रस्त केरळमध्ये जाऊन राहिले आणि केरळमधनं त्यांनी केरळ कोकिळ नावाचं एक मासिक चालवलं. काही वर्ष ते चालवलं आणि त्या केरळ कोकिळमध्ये विवेकानंदांचे राजयोगामधले जे लेख होते ते एक एक लेख पतंजल योगसूत्रावरचे, कर्मयोगावरचे, भक्तियोगावरचे, ज्ञानयोगावरचे सगळं वाङ्मय त्यातनं प्रकाशित व्हायचं. आणि केरळ कोकिळचे सर्वाधिक त्यावेळेचे वाचक जे होते ते महाराष्ट्रामध्ये होते आणि महाराष्ट्रामध्ये शेकडो लोकांपर्यंत केरळ कोकिळचे अंक जायचे. आणि त्याच्या वाचकांपैकी महाराष्ट्रातलं एक वाचक कुटुंब म्हणजे सावरकर कुटुंब होतं. सावरकर म्हणतात की ज्या वेळेला अंदमानला गेलो आणि 60 वर्षाची शिक्षा आहे, तिथल्या यातना, तिथलं जीवन, ब्रिटिशांची महाभयंकर दडपशाही, पशूंसारखा त्यांनी केलेला छळ लोकांचा, हे सगळं पाहिल्यानंतर 50 वर्ष तुरुंगामध्ये राहायचं म्हणजे आपण जिवंतपणे मातृभूमीला पाहू शकणार नाही, परत भारताच्या भूमीचं दर्शन आपल्याला होऊ शकणार नाही असं मनामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीचं एक नैराश्य ते म्हणाले माझ्या मनात आलं होतं. ते कोठडीमध्ये पहिल्या दिवशी मी ज्यावेळेला शांत बसलो त्यावेळेला मला असं वाटलं की विवेकानंदांनी राजयोगामध्ये केलेला जो उपदेश आहे आणि जी ध्यानसाधना मोक्षापर्यंत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी असा अष्टांग मार्ग विवेकानंदांनी जो लिहिला आहे राजयोगामध्ये, त्याचं अनुसरण करण्याकरता, वेद उपनिषदांचा वाङ्मय वाचण्याकरता, त्यावर एका उपनिषदाचं एक महिना चिंतन करण्याकरता मिळालेला हा काळ नियतीच्या इच्छेने आपल्याला मिळालेला आहे असं क्षणभर माझ्या मनात आल्यानंतर विवेकानंदांनी राजयोगामध्ये जसं लिहिलं आहे आणि भगवद्गीतेत जसं वर्णन आहे, पाठ मान आणि डोकं एका रेषेमध्ये ठेवून नासाग्र दृष्टी लावून ज्या वेळेला श्वासावर चित्त केंद्रित करतो आपण त्यावेळेला शांततेचा अनुभव येतो, त्यावेळेला मनातला सगळा कोलाहल संपून गेला असं सावरकर म्हणतात. ब्रिटिशांनी त्या काळामध्ये अंदमानच्या कारावासामध्ये केलेला महाभयंकर छळ सहन न झाल्यामुळे काही कैद्यांनी आत्महत्या केली. आता आणखीन शरीर तो छळ सहनच नाही करू शकत. सावरकरही त्या छळामधनं गेले. अत्यंतिक छळ सावरकरांचा आणि या सगळ्याच क्रांतिकारकांचा अंदमानला ब्रिटिशांनी केला. डेव्हिड बारी नावाचा तिथला जो जेलर होता त्याने त्या सगळ्या छळाला पुरून उरण्याचं जे मानसिक बल, आत्मबल, सामर्थ्य, जी अपार सहनशीलता सावरकर म्हणतात मला प्राप्त झाली, त्यामागे स्वामी विवेकानंदांचे विचार आहेत. आणि स्वामी विवेकानंदांवर आणि रामकृष्णांवर एक काव्य पण लिहिलं आहे त्यांनी. बाबाराव सावरकर जे विनायक दामोदर सावरकरांचे मोठे बंधू, त्या बाबाराव सावरकरांनी ज्या वेळेला विवेकानंद भारतात आले आणि मायावतीच्या आश्रमामध्ये विवेकानंदांचा काही मुक्काम आहे आणि काही महिने तिथे राहून विवेकानंद भारतीय तरुणांना योगशास्त्र शिकवणार असं ज्या वेळेला वाटलं, त्यांच्या असं वाचण्यात आलं, त्यावेळेला त्यांनी ठरवलं की आपण संन्यास घ्यायचा. एकदम वैराग्य त्यांना आलेलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या बाबारावांची, थोड्या बंधूंची भावावस्था जी आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणाले ते जर तिकडे निघून गेले असते तर कदाचित त्यांचं जीवन वेगळं असतं आणि क्रांतिकार्यावर जो काही त्यांचा प्रभाव आहे तो प्रभाव पडला नसता. क्रांतिकार्यसुद्धा कदाचित वेगळ्या प्रकारे घडलं असतं या महाराष्ट्रामध्ये. पण त्याच दरम्यान प्लेगची साथ आली आणि प्लेगच्या साथीमध्ये या सावरकर बंधूंचे वडील वारले. त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी मोठा भाऊ म्हणून बाबाराव सावरकरांवर पडल्यामुळे सावरकर असं म्हणतात की नियतीची इच्छा नव्हती की बाबांनी विवेकानंदांबरोबर तिथे त्या आश्रमामध्ये जावं मायावतीच्या आणि त्या आश्रमामध्ये योगाभ्यास आणि राजयोगाचं अध्ययन करावं, चिंतन करावं.
नियती काही गोष्टी ठरवते आणि त्याप्रमाणे ते प्रत्यक्षात आणते. ज्यावेळेला मामा वरेरकर विवेकानंदांना भेटायला जातात त्यावेळेला विवेकानंद ते भेटतात आणि मी भारतात परत येईल, विदेशात दुसरा दौरा करण्याकरता विवेकानंद गेले. त्यावेळेला जाताना ते म्हणतात की मी भारतात परत येईन, त्यावेळेला माझी गाठ घे, तू जरूर घे, आणि जर माझी भेट नाही घेतलीस तर पश्चाताप होईल तुला, असं सांगतात मामा वरेरकरांना. आणि मग 1901मध्ये विवेकानंदांनी देह ठेवण्याच्या एक वर्षभर अगोदर विवेकानंदांची प्रकृती फारशी बरी नसताना मामा वरेरकर त्यांची भेट घेतात. आणि त्यांची भेट घेतल्यानंतर मामा वरेरकर बरंच बोलतात त्यांच्याशी आणि ते म्हणतात की मला संन्यास घ्यायचा आहे. तर विवेकानंदांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना सांगतात की संन्यासाचा योग तुझ्या या जन्मात नाही आहे. आणि मग नंतर आपल्या गुरुबंधूंना जीसींना ते बोलवून घेतात आणि त्यांना सांगतात की याला मुलासारखं सांभाळ. मग गिरीशचंद्र जे बंगाली नाट्यसृष्टीशी संबंधित होते, रामकृष्णांचे निस्सीम भक्त होते, त्यांचा आणि त्यांचा संबंध आला. आणि मग त्यानंतर मामा वरेरकर अक्षरशः मानसपुत्र असावेत जीसींचे, त्या पद्धतीचं नंतरचं जीवन आहे. आणि बंगाली अनेक क्रांतिकारकांवर, अनेक दिग्गजांवर त्यांनी पुष्कळ वाङ्मय मामा वरेरकरांनी लिहिलं आणि ते मराठीमध्ये लिहिलं. बंगाली आणि मराठी दोन्ही भाषांवर त्यांना खूप चांगलं प्रभुत्व होतं. आणि सावरकरांनी सुद्धा मूळ बंगालीतनं बरंचसं लिखाण वाचलं विवेकानंदांचं. सावरकर त्यासाठी बंगाली शिकले असा एक उल्लेख त्यांच्या चरित्रामध्ये मिळतो की बंगाली भाषेतनं विवेकानंदांचा तेजस्वी विचार जो आहे तो जसाच्या तसा मी वाचला. विवेकानंदांनी 1000 आयलंड पार्कमध्ये जे संन्यासन सॉन्ग लिहिलं, ओझाजींनी अमेरिकेमध्ये प्रकाशित झालेले खूप सुंदर पुस्तक 1000 आयलंड पार्कमध्ये विवेकानंदांनी 12-14 लोकांकरता दिलेली राजयोग, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग ही व्याख्यानं आणि त्यावेळेचा जो वृत्तांत विवेकानंदांच्या सहवासामध्ये या सगळ्या लोकांना काय काय वाटलं त्याचं सगळं संकलन त्या ग्रंथामध्ये आहे, जे ओझाजींनी आणलं अमेरिकेतनं आणि ते वाचलं. तर त्याच्यामध्ये उल्लेख मिळतो की विवेकानंदांनी संन्यासन सॉन्गची रचना, स्ट्राईक ऑफ द ॲपेटस, बॉन्ड्स दॅट बाइंड द डाउनिंग ऑफ गोल्ड, डार्कर बेसर ओव्हर लव हेट गुड बॅड अँड ऑल दॅट ड्युएल थ्रॉंग अँड फॉर द फेटस्ट ऑफ गोल्ड आर नॉट लेस स्ट्रॉंग टू बाइंड यू, देन ऑफ विथ देम संन्यासन बोल्ड से ओम तत्सतोम, ओम तत्सतोम. असं बरंच मोठंच्या मोठं काव्य आहे विवेकानंदांनी लिहिलेलं. त्या काव्याचं मराठी भाषांतर नारायणराव सावरकरांनी केलं. या सगळ्या क्रांतिकारकांना विवेकानंदांनी जी प्रेरणा दिली, महात्मा गांधींना विवेकानंदांनी जी प्रेरणा दिली, सावरकरांना विवेकानंदांनी जी प्रेरणा दिली, ती सर्वस्पर्शी प्रेरणा आहे. भारत मातेकरता सर्वस्वाचं समर्पण करावं ही एक प्रेरणा. आणि त्याचबरोबर विवेकानंदांनी जे जे हिंदू लोक धाक दाखवून किंवा आमिष दाखवून ज्यांचं धर्मांतरण इस्लाममध्ये केलं, ख्रिश्चनिटीमध्ये केलं, त्यांना स्वधर्मामध्ये परत आणावं असं विवेकानंदांनी जे मांडलेलं आहे. आणि विवेकानंदांच्या ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे. सावरकरांनी ज्या वेळेला अंदमानमध्ये उत्तर हिंदुस्थानातल्या एका मुलाला धाकदपटशा दाखवून आणि काही लालूच दाखवून त्याला मुसलमान ज्या वेळेला केलं त्यावेळेला त्याला स्वधर्मामध्ये घेण्याकरता सावरकरांनी तिथे आंदोलन केलं त्या कारावासामध्ये अंदमानच्या, आणि त्याला हिंदू धर्मामध्ये परत घेतलं आणि हिंदू धर्माची दीक्षा दिली. तसंच ख्रिश्चन धर्मात एक जण धर्मांतरित झालेला होता कारण त्याच्या वडिलांनी धर्मांतरण केलं होतं. त्याला परत हिंदू धर्मामध्ये घेण्याकरता सावरकरांनी ब्रिटिशांच्या त्या स्वामी विवेकानंदांची जी ग्रंथावली आहे त्यावेळेला जी उपलब्ध होती अंदमानच्या त्या लायब्ररीमध्ये, त्या लायब्ररीमधल्या ग्रंथांचे संदर्भ देऊन ते सगळं घडवून आणलं. किती लोकांना किती प्रकारच्या प्रेरणा विवेकानंदांच्या वाङ्मयातनं मिळाल्या. ज्यांना धर्मकार्य करायचं आहे त्याने धर्मकार्य करायचं, ज्यांना सामाजिक उत्थानाचं काम करायचं आहे. सावरकरांनी रत्नागिरीला ब्रिटिशांच्या नजरकैदेमध्ये असताना आणि करडी नजर ब्रिटिशांची असताना, राजनीतीमध्ये सहभागी होणार नाही या पद्धतीच्या जाचक अटी असताना समाजाच्या उत्थानाकरता सावरकरांनी केलेलं काम जे आहे ते विवेकानंदांनी केलेल्या दरिद्री नारायणाच्या उत्थानाची जी संकल्पना आहे, जातींपासून समाज मुक्त करायचा आहे, जातींची जाणीव त्याच्या मनातली खोलवर रुजलेली जी आहे ती व्यवसायाशी संबंधित आहे, ते उच्च नीचतेशी संबंधित नाही आहे, ती वैविध्याशी संबंधित आहे, ती उच्च नीचतेशी संबंधित नाही आहे. आणि या न्यूनगंडामधनं आपला कोट्यावधी समाज
समाज जो आहे तो समाज एकत्र बाहेर काढला पाहिजे आणि वेद उपनिषदांचा शक्तिशाली संदेश त्याच्यापर्यंत आपल्याला पोचवला पाहिजे आहे, हे विवेकानंद समजावून सांगतात. त्या पद्धतीचं कार्य सावरकरांकडनं पतित पावन मंदिराची उभारणी वगैरे ही सगळी त्या पद्धतीची आहे. विवेकानंदांच्या विचाराचा प्रभाव दिसतो आपल्याला. मार्गारेट नोबलने तर खूपच काम केलं. प्लेगच्या साथीमध्ये तळमळणाऱ्या लोकांची सेवा शुश्रूषा मार्गारेट नोबलने केली आणि वंगभंग चळवळीमध्ये अतिशय कडक शब्दामध्ये ब्रिटिशांच्या दडपशाहीचं निर्भत्सना करणारी अत्यंत कडक आणि परखड व्याख्यानं ज्यावेळेला मार्गारेट नोबलनी संपूर्ण भारतामध्ये समाजात वेगवेगळ्या ठिकाणी फिरून ज्यावेळेला दिली रवींद्रनाथ टागोरांच्या उपस्थितीमध्ये 1905 मध्ये 1897 पासून ज्यावेळेला वंगभंग चळवळीला प्रारंभ झाला, 1905 मध्ये वंगभंग प्रत्यक्षात झाल्यानंतर अगोदरची प्रारंभिक लक्षणं दिसत होती, त्याचा जणू काही स्फोट झाला, उद्रेक झाला आणि रवींद्रनाथ टागोरांच्या उपस्थितीमध्ये तिथल्या कलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये संपूर्ण वंदे मातरम ज्यावेळेला म्हणाले रवींद्रनाथ टागोर, त्यावेळेला एक राष्ट्रमंत्र असावा तसा वंदे मातरमचा प्रभाव संपूर्ण उर्वरित हिंदुस्थानामध्ये पडला. बंकिमचंद्रांपासून रवींद्रनाथांपर्यंत विवेकानंदांच्या तेजस्वितेचा जो प्रभाव आणि त्यांच्या पश्चिम दिग्विजयाचा जो प्रभाव आणि त्यातनं आलेला आत्मविश्वास भारतीय मनामध्ये दिसतो, त्याचा एकत्रित परिणाम त्यानंतरच्या 50 वर्षामध्ये देश स्वतंत्र होण्यामध्ये झाला. आणि तो स्वतंत्र होण्यामध्ये झाला ते विवेकानंदांच्या बाबतीत अरविंद घोष असं म्हणतात, विवेकानंदांनी देह ठेवल्यानंतरचं अरविंदांचं ते स्टेटमेंट आहे. अरविंद घोष असं म्हणतात, ब्रिटिशांना कि स्वामी विवेकानंदा सोल इज ऑलवेज देअर इन द हार्ट ऑफ एव्हरी इंडियन. प्रत्येक मनुष्यामध्ये विवेकानंदांचा आत्मा जणू काही प्रत्यक्ष आहे याचा अनुभव ब्रिटिशांना येईल असं ते म्हणतात. आणि तो प्रत्यक्ष आला. त्या दर्जाची तेजस्विता, प्रत्यक्ष मृत्यू समोर असताना भगवद्गीता हातामध्ये घेऊन फाशीचा फंदा स्वतःच्या गळ्यामध्ये अडकवून घेण्याकरता येणारी निर्भयता, जन्म आणि मृत्यू मला स्पर्श करू शकत नाही या जाणीवेने भगवद्गीतेच्या उपदेशाने आणि विवेकानंदांच्या शक्तिशाली विचाराने ज्यावेळेला जी आंतरिक चेतना मनुष्यामध्ये निर्माण होते त्यावेळेला हा आत्मविश्वास मनुष्यामध्ये येतो की एका क्षणामध्ये मी मृत्यूला सुद्धा ठोकरून पुन्हा याच भूमीमध्ये जन्माला येईन आणि पुन्हा याच भूमीच्या स्वातंत्र्याकरता पुढच्या जन्मी पुन्हा मी इथे कष्ट करीन आणि पुन्हा इथे मी संघर्ष करीन. निळीच्या मळ्यामध्ये काही शस्त्र सापडली या कारणाकरता अरविंद घोषांवर ब्रिटिशांनी ज्या वेळेला खटला भरला आणि जास्तीत जास्त मोठी शिक्षा अरविंद घोषानं करावी या दृष्टीने त्यांच्यावरच्या आरोपाचं कुभांड रचलं गेलं, त्यावेळेला योगी अरविंदांची म्हणजे क्रांतिकारक अरविंदांची त्या खटल्यातनं चित्तरंजन दासांनी सुटका केली. आपलं वकिली कौशल्य सगळं पणाला लावलं. चित्तरंजन दासांनी त्यावेळेला न्यायालयामध्ये केलेले युक्तिवाद जे आहेत ते युक्तिवाद तरुण मुलं त्या काळामध्ये पाठ करून टाकायचे. इतकं ते म्हणजे एखादं तेजस्वी शक्तिशाली एखादं स्तोत्र म्हणावं ना त्या पद्धतीने त्यांचा तो युक्तिवाद सगळा पाठ करायचे. आणि त्यातनं अरविंद घोष सुटल्यानंतर अरविंदांना पुन्हा एखादं कुभांड रचून ज्या वेळेला अडकवण्याचा प्रयत्न करत होते ब्रिटिश, त्यावेळेला अरविंद घोषांना कलकत्त्याहून चंद्रनगरपर्यंत आणि चंद्रनगरहून पॉंडिचेरीपर्यंत जाण्याकरता ज्या 2 स्त्रियांनी मदत केली त्यामध्ये एक मार्गारेट नोबल म्हणजे भगिनी निवेदिता आहे आणि दुसरी जगदीशचंद्र बोसांची बहीण. या दोघींनी मिळून अरविंद घोषांकरता एक लॉन्च ठरवून दिली आणि त्या लॉन्चने ते तिथून चंद्रनगरला गेले. चंद्रनगरहून नंतर मग पॉंडिचेरीला गेले आणि 40 वर्ष त्यांचं वास्तव्य तिथे होतं. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका असं म्हटल्यानंतर विजेची लहर आपल्या शरीरातनं खेळली आहे आणि सगळे उभे राहून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट विवेकानंदांच्या 11 सप्टेंबर 1893च्या भाषणामध्ये ज्या अमेरिकन लोकांनी केला आणि ती एक विलक्षण भावावस्था ज्या अमेरिकन समुदायाने अनुभवली, त्या पद्धतीची भावावस्था अनुभवणं या जगामध्ये पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याचा अधिकार आहे हे अधोरेखित करण्याकरता विश्वमानवाची जी संकल्पना योगी अरविंदांनी पॉंडिचेरीला मांडली आणि माताजींनी मांडली, त्याप्रमाणे विश्वमानव तयार करण्याकरता ते कसं संस्कारित करावं लागेल मानवी मन, हे विवेकानंदांनी सूत्ररूपाने लिहिलेलं जे वाङ्मय आहे त्याचा हजारो पानांमध्ये विस्तार अरविंद घोषांनी 40 वर्ष एका वास्तूमध्ये एका ठिकाणी राहून योग साधना करून हा सगळा विस्तार केला.
भारताचं उत्थान फक्त पारतंत्र्यामधनं, राजकीय पारतंत्र्यातनं भारताचं उत्थान नाही करायचं. भारताचं वैचारिक उत्थान झालं पाहिजे आहे, भारताचं चारित्रिक उत्थान झालं पाहिजे आहे. भारतीय शिक्षण, भारतीयत्व जपणारं शिक्षण त्याला दिलं गेलं पाहिजे, चारित्र्य निर्माण करणारं शिक्षण त्याला दिलं पाहिजे आहे. त्याची दुर्बलता दूर करणारं, दुर्बलता नाहीशी करणारं, त्याचं सामर्थ्य जागृत करणारं आणि त्याच्या सामर्थ्याचा परिचय त्याला करून देणारं शिक्षण त्याला दिलं पाहिजे आहे. सर्व प्रकारे आशावाद जो आहे, जणू काही सुवर्णभूमी भारत आहे आणि तो परत सुवर्णभूमी होऊ शकतो, तेवढं सगळं सुप्त सामर्थ्य भारतामध्ये आहे. आणि त्या सामर्थ्याची जागृती प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यावेळेला होईल त्यावेळेला भारत एक महान राष्ट्र होईल. आणि ते महान राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करण्याकरता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला काम करावं लागेल. याचा संस्कार विवेकानंदांनी केला. महात्मा गांधी असं म्हणतात की दलितांच्या उत्थानाकरता हरिजन संघाच्या माध्यमातून माझ्याकडनं जे काही काम झालं त्याचं श्रेय मी स्वामी विवेकानंदांच्या विचाराला देतो. आपलेच बांधव अकिंचन अवस्थेमध्ये अज्ञानामध्ये पिचत जगत असताना, पशुतुल्य जीवन जगत असताना त्यांच्या उत्थानाकरता आपण काही न करणं हा आपला अपराध आहे आपल्या समाजापोटी, असं विवेकानंद म्हणतात. त्याचा प्रभाव माझ्यावर पडला. स्वामी विवेकानंदांच्या एका जन्मतिथीच्या स्मरणाच्या कार्यक्रमामध्ये रामकृष्ण मठाने महात्मा गांधींना ज्यावेळेला बोलवलं होतं त्यावेळेला महात्मा गांधी हे विचार व्यक्त करतात. स्वतंत्रता आंदोलनामध्ये सहभागी झालेले, जमेल त्या मार्गाने सहभागी झालेले जे लोक होते त्यांनी संपूर्ण भारत जो आहे तो गदागदा हलवून टाकला. आणि हे आत्मबल मनुष्यामध्ये कसं निर्माण होऊ शकतं? लोकमान्य टिळकांवर विवेकानंदांचा प्रभाव आपल्याला स्पष्ट दिसतो. विवेकानंदांच्या घरी, लोकमान्य टिळकांच्या घरी विवेकानंदांचं जवळपास 15 दिवस वास्तव्य होतं. आणि त्या 15 दिवसामध्ये त्यांच्या अनेक चर्चा झाल्या. आणि या सगळ्या चर्चा वेद उपनिषदांपासून त्यावेळच्या राजकीय परिस्थितीपर्यंत सर्व चर्चा झाल्या असतील. आणि या सगळ्या चर्चांची एकत्रित निष्पत्ती काय आहे तर विवेकानंद जे अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने विवेकानंद मांडणी करतात की भारतीयांना अर्थकारण समजून सांगायचं असेल, विज्ञान समजून सांगायचं असेल, तंत्रज्ञान समजून सांगायचं असेल आणि राजनीती समजून सांगायची असेल तर भारतीयांना ती धर्माच्या माध्यमातून समजून सांगितली पाहिजे. ही सूत्रबद्धता स्वामी विवेकानंदांच्या या कल्पनेप्रमाणे देव्हाऱ्यातला गणपती चौकामध्ये नेऊन गणपती ज्या वेळेला तरुण मुलांच्या हातामध्ये दिली गणपतीची मूर्ती आणि गणेशोत्सव आणि शिवजयंती मूर्तिमंत स्वातंत्र्याचं प्रतिनिधित्व करणारे भारतीय इतिहासातले एक तेजस्वी पर्व छत्रपती शिवाजीराजांचं जीवन, विलक्षण रणसंग्राम त्यांनी केलेला आणि भारतीय संस्कृती मूर्त रूपात ज्यांच्यात प्रत्यक्ष पाहता येते आपल्याला, मूर्तिमंत स्वातंत्र्य हे जणू शिवाजीराजांचं प्रत्यक्ष व्यक्तित्व आहे. तर शिवजयंती आणि गणेशोत्सव हे 2 उत्सव सुरू केले ते भारतीयांना राजकीय आकांक्षा ज्या आहेत ती धर्माच्या माध्यमातून कशा पद्धतीने प्रज्वलित करायची आणि त्याचं मोठं सामुदायिक रूपांतरण लक्षावधी तरुणांनी एकत्र येऊन या देशामध्ये अनेक पातळ्यांवर ज्यावेळेला यामुळे लोक जागे व्हायला लागले. द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग नाटकामध्ये दाखवायची काही तरुण मुलं आणि त्यामध्ये ती केविलवाणी झालेली द्रौपदी आणि तिचं वस्त्रहरण करणारा दुर्योधन दुःशासनने एखादा ब्रिटिश दाखवायचे. आणि त्या द्रौपदीच्या ठिकाणी भारतमाता ज्यावेळेला बघायचे त्यावेळेला तरुण मुलांच्या तळपायाची आग मस्तकाला जायची आणि वाटेल ती किंमत मोजून आपल्याला देश स्वतंत्र झाला पाहिजे आहे. भारतमातेच्या पायातल्या या बेड्या ज्या आहेत ब्रिटिशांच्या पारतंत्र्याच्या त्या बेड्या उखडून फेकल्या पाहिजे आहेत. हा संस्कार त्या माध्यमातून व्हायचा, नाटकाच्या माध्यमातून हा संस्कार व्हायचा, लोकनाट्याच्या माध्यमातून, काव्यामधनं, साहित्यामधनं, कादंबऱ्यांमधनं जमेल त्या मार्गाने संपूर्ण समाज घुसळून काढण्याकरता लागणारं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही जे काम कराल त्या क्षेत्राकरता लागणारं संपूर्ण सामुग्री जी आहे ती विवेकानंद मागे ठेवतात त्यांच्या वाङ्मयामध्ये, हजारो पानांच्या वाङ्मयामध्ये. आणि विवेकानंद सार्थ आत्मविश्वासाने भारतीयांना, भारतीय तरुणांना समजून सांगतात की मी तुमच्याकरता काय मागे ठेवला हा प्रश्न मला विचारू नका, आश्वस्त राहा, पुढची 1200 वर्ष तुम्हाला पुरून उरेल एवढी सामुग्री मी तुमच्यासाठी मागे ठेवून जातो आहे. पुढची 1200 वर्ष. आत्ता विवेकानंदांच्या कल्पनेप्रमाणे भारत जागृत होतोय याची प्रारंभिक लक्षणं दिसायला लागली आहेत गेल्या काही वर्षामध्ये. आपल्याला हे आत्मभान येत चाललं आहे. आपलं शिक्षण भारतीय पद्धतीचं हवं, ते चारित्र्य निर्माण करणारं नाही आहे. उच्च विद्या विभूषित लोक जे आहेत त्यांच्यामध्ये शुद्ध चारित्र्य आहे हे तुम्ही सांगू शकत नाही आहात. सरकारी यंत्रणेमध्ये पारदर्शकता आहे हे आपण सांगू नाही शकत आहे.
स्वामी विवेकानंद म्हणतात की दुर्बलतेने फक्त चारित्र्याचं पतन होतं. सामर्थ्याचा, स्वतःच्या अंगीकृत सामर्थ्याच्या, स्वतःच्या सुप्त सामर्थ्याचा अंदाज जर आला तर मनुष्य चोऱ्या आणि भुरटेगिरी करणार नाही. तो स्वामित्वाच्या जाणीवेने वागेल, तो नोकरासारखा वागणार नाही, तो गरीबड्यासारखा वागणार नाही, आत्मविश्वास विहीन जीवन तो जगणार नाही, तो तेजस्वी जीवन जगेल. आणि तेजस्वी जीवन जगण्याकरता त्याला स्वत्वाची जाणीव पक्की झाली पाहिजे आहे. ज्यावेळेला स्वामी विवेकानंदांना अमेरिकन लोक विचारतात की तुमच्या उपनिषदांबद्दल तुम्ही बरंच बोलता, तर उपनिषदांचा संदेश थोडक्यात सांगाल का? तर विवेकानंद म्हणतात थोडक्यात नाही, एका शब्दात सांगतो, अभीही, भयापासून मुक्त व्हा. कारण तुम्हाला भय वाटावंसं या विश्वात काही नाही आहे. जिथे मृत्यूच तुम्हाला स्पर्श करू शकत नाही तर तिथे तुम्हाला भय वाटावंसं या जगात काय आहे? स्वतःच्या अंगी असलेल्या या पद्धतीच्या असाधारण सामर्थ्याचा साक्षात्कार ज्यावेळेला भारतीय तरुणांना होईल त्यावेळेला विवेकानंद म्हणतात की कात टाकल्यासारखा हा भारत नव्याने जागावील आणि तो सामर्थ्य संपन्न राष्ट्र म्हणून या जगाच्या समोर उभा राहील. त्या दिशेने भारताची वाटचाल चाललेली आहे. आणि त्या वाटचालीला मूर्तिमंत रूप देण्याचं काम जो मनुष्य करतो त्याचंही योगायोगाने नाव नरेंद्र असावं. यात नियतीची इच्छा आपल्याला दिसते. नियती वर्तुळ कसं पूर्ण करते पहा, आश्चर्य आहे. वर्तुळ पूर्ण करते नियती आणि नियतीचं अपार प्रेम आहे. विवेकानंद म्हणतात की ही देवभूमी आहे भारत. तुम्ही का कोलाहल करता आहात, का रडता आहात, का ढोपरात डोकं घुसून मुळूमुळू रडता आहात? ते म्हणाले सामर्थ्याचा संचार का होत नाही तुमच्या अंतरंगामध्ये? तुम्हाला का नाही जाणवत की ईश्वराचा अंश तुम्ही आहात, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्र आहात. शतकानुशतक हजारो वर्ष हा शक्तिशाली संदेश, त्याचा अभिषेक आपल्या डोक्यावर झालेला आहे. मधली काही शतकं आपल्या जीवनातली गेली, राष्ट्रीय जीवनातली प्रचंड अत्याचार झाले, विध्वंस झाला, इथे लूट झाली, जाळपोळ झाली, अनेक प्रकारचे अत्याचार झाले. पारतंत्र्य आलं, पण राजकीय पारतंत्र्य आलं तर आपण ते उलटून टाकू शकतो. आर्थिक पारतंत्र्य आलं तर ते उलटून टाकू शकतो. सामाजिक पारतंत्र्य आलं तर ते उलटून टाकू शकतो. भारतीयांनी एक गोष्ट प्राणांपलीकडे जपली पाहिजे आहे, ती आपली आध्यात्मिकता. विवेकानंद म्हणतात जर भारतीयांनी, हिंदू समाजाने आपली आध्यात्मिकता जपली नाही तर एखादा बुडबुडा फुटावा तसा हा समाज नाश पावेल. भारतीयांनी आध्यात्मिकता जपलीच पाहिजे. आणि ही देवभूमी भारत आहे, ही ईश्वराची भूमी आहे. ईश्वराची लाडकी आपत्ती आपण आहोत. ईश्वराचं अत्यंतिक प्रेम असणारे परमभाग्यवान लोक आपण आहोत. हे विवेकानंद पुन्हा 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 भारतीयांना समजून सांगतात. पाश्चात्य इहवादाचा प्रचंड प्रभाव असलेलं पाश्चात्य जग जे आहे, त्याच इहवादाचा प्रभाव ग्लोबलायझेशन झाल्यानंतर जी संपत्ती भारतामध्ये आता दिसायला लागली, गावागावामध्ये, घराघरामध्ये त्या संपत्तीचा जो प्रभाव, ऐहिकतेचा प्रभाव आणि आध्यात्मिकतेकडे दुर्लक्ष, हे जे दोष भारतीयांमध्ये निर्माण झाले, त्या दोषांबद्दल विवेकानंद त्या काळामध्ये लिहून ठेवतात. ते म्हणतात इहवादच सर्व काही आहे आणि ईश्वरापेक्षा संपत्तीला जास्त महत्त्व द्यावं, अशा मानसिकतेचं पहिलं थडगं भोगवादाचं भारतामध्ये आम्ही बांधू. इतकी आमच्यातली आध्यात्मिकता जी आहे ती प्रज्वलित करू. आम्हाला सामर्थ्याचा वावडा नाही आहे, आम्हाला संपत्तीचा वावडा नाही आहे. ऐश्वर्य संपन्न जीवन हा देश जगला, शतकानुशतक जगला. एखादा समाज संपूर्ण ऐश्वर्य संपन्न असल्याशिवाय त्याच्यामध्ये अनेक कला विकसितच होणार नाहीत. गायन, वादन, नर्तन, 64 कला या देशामध्ये ज्या विकसित झाल्या आणि त्या टोकाच्या विकसित झाल्या, हजार 2,000 वर्ष, जी देवालय, ऊन, वारा, थंडी, पाऊस या सर्व प्रकारच्या गोष्टींची कुठलीही यत्किंचित परिणाम त्यांच्यामध्ये न होताना ही देवालय, त्यात घडवलेल्या मूर्ती, त्याची तालवाद्य, त्याच पद्धतीचं संगीत, अनेक प्रकारचे राग, अनेक प्रकारचे वाद्य, या सर्व गोष्टी शेकडो वर्ष या सगळ्या परंपरा आमच्याकडे चालल्या. गायन, वादन, नर्तन, तत्वज्ञानाचं अध्ययन, योगशास्त्र, मानसशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आहारशास्त्र, मानवी जीवनाला परिपूर्ण करणाऱ्या या सगळ्या गोष्टींचं काही हजार वर्ष चिंतन करणारा समाज, कफल्लक समाज हे करू शकत नाही. सामर्थ्य संपन्न समाज, ऐश्वर्य संपन्न समाज जीवनाकडे इतक्या रसपूर्ण पद्धतीने पाहू शकतो आणि तशा रसपूर्ण पद्धतीने भारतीय समाज जीवनाकडे पाहणारा होता. जो मागे होता तो भविष्यातही तसाच असेल. द पास्ट वॉज ग्रेट नो डाऊट, बट द फ्युचर विल बी मोर ग्लोरियस स्टील. पण भविष्य आमचं यापेक्षा जास्त तेजस्वी असेल असं अगदी ठामपणाने
यत्किंचित चलबिचल विवेकानंदांच्या मनात नाही आहे. ते पुन्हा पुन्हा लिहितात. अत्यंत ठामपणाने त्या गोष्टी विवेकानंद सांगतात. भारताचा सुप्तावस्थेत असलेला आत्मा विवेकानंदांनी जागृत केला. भारताला आपल्या स्वधर्माची जाणीव करून दिली. भारतीय मनुष्याला आपल्या सुप्त सामर्थ्याची जाणीव करून दिली. आणि सर्व प्रकारच्या दुर्बलता ज्या आहेत ते म्हणतात की दुर्बलता हाच मृत्यू आहे. मला हे जमणार नाही, मला ते जमणार नाही, मी काय करणार. हे जे चेहऱ्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह आता समाज अनुभवतो आहे, सामान्य मनुष्यापासून राज्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते प्रश्नचिन्ह दिसतं. जणू काही सगळे संपत्तीचे गुलाम झालेले आहेत, संपत्तीचे दास झालेत, भोगलोलुपतेचे दास झालेत. सर्व प्रकारचे दुराचार आपल्या मीडियामधनं ज्यावेळेला आपण रोज पाहतो ते सगळ्या गोष्टी पाहताना विषण्णता आहेत. आणि विवेकानंदांच्या जीवनातली ती तेजस्विता, त्यांनी मांडलेली सूत्रबद्ध तेजस्विता, त्या तेजस्वितेने ज्यांचे चेहरे चमकतील, ज्यांच्या चेहऱ्यांवर ते तेज झळकेल असा समाज पुन्हा निर्माण करण्याचं काम, पुनरुज्जीवित करण्याचं काम विवेकानंदांनी भारतीयांवर सोपवलं आहे, आपल्यावर सोपवलं आहे. आणि ते फक्त आपल्या भल्याकरता नाही, फक्त आपल्या कल्याणाकरता नाही, फक्त भारतभूमीच्या कल्याणाकरता नाही, फक्त हिंदू समाजाच्या कल्याणाकरता नाही. विवेकानंद म्हणतात की हिंदू समाजावर नियतीने सोपवलेली विश्वाच्या कल्याणाकरता ही जबाबदारी आहे, लक्षात घ्या. जे इतरांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जगतात. जे फक्त स्वतःसाठी जगतात ते जिवंत असूनही मेल्यासारखेच आहेत. अशी धारदार वाक्य विवेकानंद बोलतात. ते म्हणतात तुम्ही खूप संपन्न असाल आणि तुमच्या 10 बोटांमध्ये अंगठ्या जर असतील, नवरत्नांच्या अंगठ्या, सुवर्णाच्या अंगठ्या तुमच्या 10 बोटांमध्ये असतील, त्या पार्थिव देहाबरोबर त्याची धुळधाण होईल. एखाद्या मनुष्यामध्ये आर्थिक दुर्बलतेने निस्तेज झालेला माणूस आहे, त्याच्यात निस्तेज असणाऱ्या चेहऱ्यावर थोडंसं समाधान झळकण्याकरता तुम्ही तुमच्या संपत्तीचा विनियोग जर करू शकाल. अमेरिकेमध्ये रॉकफेलरला जे त्यांनी सांगितलं ते भारतातल्या श्रीमंत लोकांना ते सांगतात. राजे रजवाड्यांकडे विवेकानंद का उतरतात असा प्रश्न काही लोक ज्या वेळेला विचारतात त्यावेळेला विवेकानंद म्हणतात की सामान्य मनुष्य जगण्याच्या संघर्षामध्ये इतका मेटाकुटीला आलेला असतो की त्याची क्षमता मर्यादित आहे, तो इतरांचं किती भलं करेल. पण ज्या वेळेला राज्यकर्त्यांकडे त्यांच्या संपूर्ण प्रजाजनांचं भलं करण्याचं सामर्थ्य असतं आणि ते करत नाहीत कारण त्यांच्या मनामध्ये येत नाही, त्यांना संस्कारित करून संपूर्ण समाजाचं कल्याण करण्याची अनुकूल मानसिकता त्यांच्यामध्ये जर निर्माण करता आली तर राज्यकर्त्यांबरोबर वेगवेगळ्या संस्थानिकांबरोबर मी घालवलेला वेळ जो आहे तो भारताच्या उत्थानाकरता सत्कारणी लागला असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्याप्रमाणे अनेक संस्थानिकांनी नंतर ते कार्य विवेकानंदांच्या देह ठेवल्यानंतर भारताच्या उत्थानाचं कार्य केलं, प्रत्यक्ष केलं. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या पदरी सांभाळलेली जी अनेक गुणवान माणसं होती, बाबासाहेब आंबेडकरांपासून डॉक्टर अरविंद घोषांपर्यंत आणि राजा रवी वर्मा यांच्यापासून अनेक कलाकारांपर्यंत, हे समृद्ध जीवन जगण्याची जी दीक्षा आहे ती दीक्षा स्वामी विवेकानंदांनी भारतीयांनाच भारताकडे कसं पाहायचं हा एक दृष्टिकोन दिला. आणि हा दृष्टिकोन आपल्याला आपल्या समाजामध्ये अखेरच्या मनुष्यापर्यंत न्यायचं आहे, हे आपलं जीवन कार्य आहे. विवेकानंद म्हणतात संपत्तीकरता काम करू नका, संपत्ती मिळेल तुम्ही काम केलं की. उपभोगाकरता काम करू नका, या जगाला तुम्ही भोगभूमी जर समजाल तर तुमची फार मोठी दुर्दैवी स्थिती होईल, कारण हे जग भोगभूमी नाही आहे. ज्या सुखाच्या उपभोगांच्या मागे तुम्ही लागलेले आहात त्या प्रत्येक सुखाचा उपभोग घेण्याची एक निश्चित मर्यादा नियतीने आणि प्रकृतीने तयार केलेली आहे. त्या मर्यादेचं उल्लंघन तुम्ही करू शकत नाही. तुम्ही त्या उपभोगाच्या माध्यमातून नंतर विकृतीच्या दिशेने जाल. देवभूमी भारतामध्ये जन्माला येऊन तुम्हाला तुमच्या आत असलेल्या दिव्यत्वाचा यत्किंचित साक्षात्कार जर झाला नाही तर तुमच्यामध्ये आणि भोगलोलूप पशूंमध्ये अंतरच काय राहिलं. ते म्हणाले मनुष्य काही फक्त कपडे घालणारा पशु नाही आहे, मनुष्य त्यापेक्षा खूप जास्त आहे. ईश्वराची एक छोटीशी आवृत्ती आहे, ईश्वराचा एक छोटासा अंश आहे मनुष्य, आणि तो प्रकट होऊ शकतो त्याच्यातला ईश्वर. आणि ईश्वर ज्या वेळेला मनुष्यातला प्रकट होईल त्यावेळेला त्याच्या सामर्थ्याने तो प्रकट होईल, त्याच्या ज्ञानाने प्रकट होईल, त्याच्या दिव्यतेने प्रकट होईल, त्याच्या तेजस्वितेने प्रकट होईल, त्याच्या पावित्र्याने प्रकट होईल, त्याच्या करुणेने प्रकट होईल. मानवी जीवनामध्ये सर्वोच्च क्रमविकास वेद आणि उपनिषदांच्या शक्तिशाली संदेशाने या भारतामध्ये आणि जगामध्ये प्रत्येक मनुष्यामध्ये आपल्याला करायचा आहे.
विवेकानंद म्हणतात कृण्वन्तु विश्वम आर्यम, आपल्याला हे विश्व सर्वश्रेष्ठ लोकांनी भारून टाकायचं आहे. या विश्वातलं दैन्य आपल्याला संपवायचं आहे, विश्वातलं दारिद्र्य आपल्याला संपवायचं आहे. आणि कुठलाही समाज महान होण्याकरता किंवा कुठली व्यक्ती महान होण्याकरता 3 गोष्टी जरुरी आहेत असं विवेकानंद एका पत्रामध्ये लिहितात. बिहारीदास नावाचे एक दिवाणजी होते, बहुधा जुनागड संस्थानचे. त्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये स्वामी विवेकानंद म्हणतात की भारतीयांना हे सांगा की हे 3 दोष आपल्या स्वभावातले जायला हवे, त्याशिवाय आपल्याला महान होता नाही येणार, महान राष्ट्र नाही होता येणार. पहिली गोष्ट की आपल्या मनामध्ये संशयखोरपणा आणि मत्सर जो आहे ना त्याचा पूर्ण अभाव असायला हवा. ते म्हणे गुलामांचा स्वभाव असतो की ते अत्यंत मत्सर करतात एकमेकाचा आणि संशयाने ग्रस्त असतात. आज रोज मीडियावर एकमेकांवर चिखलफेक करणारे लोक जर बघितले तर हे 2 दोष ठळकपणे आपल्याला दिसतात भारतीय लोकांमधले. विवेकानंद म्हणतात की हे गुलामांमधले दोष आहेत, या गुलामांमधल्या दोषांपासून मुक्त व्हायला हवं. दुसरी गोष्ट ते सांगतात की सज्जनपणा आणि चांगुलपणावर दृढ विश्वास असायला हवा. सज्जनपणा आणि चांगुलपणावर दृढ विश्वास असायला हवा. सतत संशयी असून उपयोग नाही आहे. सज्जनपणावर विश्वास असायला हवा मनुष्यातल्या, आणि सज्जनपणावर दृढ विश्वास असेल तर महान कार्य होतं. स्वामीजींनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठाच्या माध्यमातून संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर जे महान कार्य चाललेलं आहे ते याचं निदर्शक आहे की मनुष्याच्या चांगुलपणावर दृढ विश्वास ठेवून प्रचंड महान कार्य होऊ शकतं, त्याच्यावर संशय व्यक्त करून काम होऊ शकत नाही. आणि तिसरी गोष्ट विवेकानंद सांगतात की जे चांगलं होण्याचा आणि चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या पाठीशी ठामपणाने उभं राहण्याचं औदार्य दाखवा. आपल्या सर्व शक्तीनिशी एखादं पवित्र कार्य आहे ना त्या पवित्र कार्याकरता झोकून दिलं पाहिजे आपण. त्या कामाकरता सगळी शक्तीपणाला लावली पाहिजे, प्राण ओतून ते काम आपलं केलं पाहिजे. मी जर शिक्षक असेल तर मला प्राण ओतून शिकवता आलं पाहिजे आणि सर्वश्रेष्ठ शिक्षण मी कशा पद्धतीने देऊ शकेन याचं अहोरात्र चिंतन माझ्या मनामध्ये झालं पाहिजे. माझ्यातली दिव्यता जी आहे त्याची प्रत्यक्ष जाणीव मी स्वतःला करून घेणं आणि ती दिव्यता संक्रमित करणं विद्यार्थ्यांमध्ये, हे शिक्षकांना जमलं पाहिजे. आपण विश्वस्त आहोत या जाणीवेने सरकारी यंत्रणेने आणि राज्यकर्त्यांनी वागलं पाहिजे. विवेकानंद म्हणतात की हे जग भोगभूमी नाही आहे, हे जग कर्मभूमी आहे. कर्म करा आणि निघून जा. तुम्ही केलेल्या कर्माची जी निष्पत्ती आहे त्याचं पुढच्या कित्येक पिढ्यांकरता त्याचा संचय करणारी आणि त्यांना समजून सांगणारी एक अजस्त्र दैवी यंत्रणा आहे. विवेकानंद म्हणतात तुम्ही त्याची चिंता करू नका की तुम्ही केलेल्या कर्माने काय झालं, कुणाकुणाचं भलं झालं. तुम्ही कर्म करा आणि पुढे चला, या जगाकडे पाठ फिरवून निघून जा. हे जग काही भोगभूमी नाही आहे. विवेकानंद हे जसं म्हणतात तसंच सावरकर अत्यंत दुःखामध्ये आणि अत्यंत यातनांमध्ये पिचत असताना अंदमानमध्ये आपल्याबरोबरच्या क्रांतिकारी असलेल्या बंदिवानांना समजून सांगतात की आपण जे कर्म केलेलं आहे देशाच्या स्वातंत्र्याकरता, भारत मातेवर प्रेम करण्याची जी उर्मी आपल्या मनामध्ये आहे त्याकरता आपलं स्वतःचं संपन्नतेकडे आपल्याला घेऊन जाणारं जीवन एका क्षणात लाथाडून आपण भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी प्रज्वलित केलेल्या या यज्ञामध्ये एक एक समिधा अर्पण करावी तसं आपलं जीवन अर्पण करण्याकरता इथे आलो. आणि आता यातनांमुळे जरी आपली चलबिचल होत असेल, जरी या यातनांमुळे आपलं मानसिक खच्चीकरण होत असेल, जरी या यातनांमुळे आपल्याला नैराश्य येत असेल, तरी लक्षात ठेवा आपण भारत मातेच्या स्वातंत्र्याकरता सोसलेल्या प्रत्येक यातनेची जाणीव कृतज्ञ भारतीय समाज ठेवेल आणि याच अंदमानच्या कारावासाच्या समोर तुमचे पुतळे उभे केले जातील असं सावरकर सांगतात. विवेकानंद जे सांगतात की हे जीवन कर्मभूमी आहे, हे मृत्यूलोक आहे, हे कर्मभूमी आहे, ही भोगभूमी नाही आहे. तुम्ही कर्म करा आणि पुढे निघून जा, जग त्याची नोंद घेईल, नियती त्याची नोंद घेईल. बाबा रामरखांपासून इंदुभूषण रॉयपर्यंत आणि सावरकरांपासून अनेक क्रांतिकारकांपर्यंत जे पुतळे तिथे अंदमानला गेल्यानंतर अंदमानच्या सेल्युलर जेलच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतात, ते विवेकानंदांनी सांगितलेलं सूत्र आहे की या जगामध्ये तुम्ही कर्म करा आणि कर्माचं फल काय आहे याची चिंता करू नका. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने प्रत्यक्ष ईश्वराने सांगितलं आहे कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन.
आपण केलेल्या कर्माने काय निष्पन्न होणार याची चिंता करू नका. कर्म कुशलतेने करा, कर्म शुद्धतेने करा, कर्म निष्कामतेने करा, कर्म प्रेमाने करा, मातृभूमीच्या प्रेमाने कर्म करा आणि मातृभूमीच्या कोट्यावधी अपत्यांवर प्रेम करा. विवेकानंदांच्या जीवनाने आणि त्यांच्या विचाराने, त्यांच्या ओजस्वी वक्तृत्वाने आणि त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने प्रभावित झालेले शेकडो पाश्चात्य लोक विवेकानंदांना ज्यावेळेला विचारतात की स्वामीजी आम्ही तुमच्यासाठी काय करू, त्यावेळेला विवेकानंद सांगतात की माझ्या भारत मातेवर आणि तिच्या कोट्यवधी अपत्यांवर प्रेम करा. विवेकानंदांचा हाच संदेश जो त्यांनी पाश्चात्यांकरता दिला तो आज भारतीयांनी त्याचं पुन्हा स्मरण करण्याची गरज आहे. माझ्या भारत मातेवर आणि तिच्या कोट्यावधी अपत्यांवर प्रेम करा. ते उत्कट प्रेम त्यांच्या जीवनामधले दैन्य घालवू शकेल. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्या पद्धतीने त्यांचं जे आर्त आहे ते आपल्या मनामध्ये प्रकाशमान झालं पाहिजे आणि त्यांच्या उत्थानाकरता, राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याकरता आपल्याला आपलं योगदान दिलं पाहिजे आहे. श्वास कोणत्याही क्षणी थांबेल. आलेला श्वास गेला की जीवन गेलं, श्वास आला की जीवन आलं, श्वास गेला की जीवन गेलं. गेलेला श्वास पुन्हा जर आला नाही तर आपला इथला मुक्काम संपला. इथला मुक्काम संपण्याच्या अगोदर विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे आपण या राष्ट्रीय कर्तव्यातनं, भारतीय परंपरेच्या नियतीने आपल्यावर सोपवलेल्या जबाबदारीचं काहीतरी उत्तरदायित्व पार पाडूया. माझ्या भारत मातेवर आणि तिच्या कोट्यवधी अपत्यांवर मनापासून प्रेम करा. धन्यवाद. वंदे मातरम.